कशा आहात? तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहे, तो म्हणजे राग, जो सगळ्यांना येतो आणि मलाही खूप यायचा, पण आता बऱ्यापैकी नियंत्रण मिळवलं त्याच्यावर. तर आता पहिल्यांदा आपण पाहूयात की राग कसा येतो. ओके, त्याचे पॅटर्न्स काय असतात आणि मग त्याच्यावर नियंत्रण कसं मिळवायचं. तर राग कसा येतो, तर काय होतं की आपण कुणीतरी आपल्याला अपसेट करतं किंवा कुणीतरी म्हणजे काही सिच्युएशन आपल्या कंट्रोलमध्ये नसतात, तेव्हा आपल्याला राग यायला लागतो आणि आपल्याला माहिती असतं की तो येणार आहे आता. ओके, राग येतो तेव्हा आपण काय करतो, तर आपण स्वतःला प्रोटेक्ट करायला लागतो. ओके, राग ही आपल्या चांगल्यासाठी येणारी एक इमोशन आहे, पण फक्त तिला कुठल्या डिरेक्शनने वळवायचं, डायव्हर्ट करायचं ते आपल्या हातात आहे, किंवा त्याला रिॲक्ट कसं व्हायचं हे आपल्या हातात असतं. ओके, तर हे झालं. आता कुठल्या सिच्युएशन्स असतात त्यावेळी शक्यतो राग येतो. एक तर जेव्हा आपण हेल्पलेस फील करतो. दुसरी सिच्युएशन म्हणजे आपण दुसऱ्यांकडनं चुकीच्या एक्सपेक्टेशन्स ठेवतो, अपेक्षा ठेवतो. तिसरी म्हणजे कुणीतरी आपल्याला कधीतरी हर्ट केलेलं असतं आणि आपण त्याला रिॲक्ट होतो. ओके, आता एक असं एक्झाम्पल घेऊया. हेल्पलेसनेस म्हणजे काय, तर फॉर एक्झाम्पल आपल्याकडे पाहुणे येणार असतात आणि आपल्या कामवाल्या मावशी सुट्टी येतात. ओके, आता ही सिच्युएशन आपल्या कंट्रोलच्या बाहेर असते. त्यावेळी आपण काय फील करतो की हेल्पलेस, म्हणजे आपण काहीच करू शकत नाही, पण आपल्याला राग येतो. आता त्यावेळी तर आपल्याला काम करावंच लागतं. ओके, दुसरी गोष्ट म्हणजे की अपेक्षा ठेवतो. तर हे सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे आणि ती मेनली नवरा बायकोमध्ये प्रचंड प्रमाणात होत असते की आपण त्यांच्याकडनं काही अपेक्षा ठेवलेल्या असतात आणि त्यांनी आपल्याकडनं काही अपेक्षा ठेवलेल्या असतात. तर सगळ्याच अपेक्षा आपण एकमेकांच्या पूर्ण नाही करू शकत. ओके, कधी कधी ते त्यांच्या पद्धतीने वागणार किंवा ते त्यांच्याच पद्धतीने वागणार आणि आपण आपल्याच पद्धतीने वागत असतो. तर ह्या अपेक्षा ज्या आहेत त्या डिफाईन्ड असल्या पाहिजेत, किंवा जास्त म्हणजे चुकीच्या दृष्टीने अपेक्षा करणं चुकीचं आहे. ओके, हर्ट हर्ट म्हणजे काय, तर कधीतरी आपल्याला कुणीतरी हर्ट केलेलं असतं. ओके, तर त्या इमोशनवर आपण कामच करत नाही आणि मग ते साठवून ठेवतो आणि अचानक कधीतरी वेगळ्याच ठिकाणी ते बाहेर येतं. तर ही जी इमोशन आहे तर ही थोडी डीप असते आणि तर म्हणजे हर्ट ही एक इमोशन आहे. आता हे झालं, तर आता रागाचे पॅटर्न्स असतात. पॅटर्न्स म्हणजे काय, तर आपल्याला सेमच गोष्टींचा राग परत परत येत असतो. बघा, तुम्ही ऑब्झर्व करा. आता फॉर एक्झाम्पल माझ्या केसमध्ये सांगते की मी आहे ना खूप डिसिप्लिन्ड आहे, किंवा एक रुटीन जर ठरवलेलं असेल तर ते मी फॉलो करते, किंवा टास्क ओरिएंटेड आहे. तर माझ्या रुटीनच्या किंवा माझ्या स्केड्यूलच्या आजूबाजूला गोष्टी जायला लागल्या तर मला राग येतो. ओके, हे मला आता माहिती आहे, त्यामुळे मी आता ते मी स्वतःलाच पाहत असते प्रत्येक वेळेस की कदाचित आपल्याला इथे राग येणार आहे आता. तर आता 2 छोटी मुलं असताना मला खूप फ्लेक्सिबल राहायची गरज आहे. ओके, तर त्यांच्या अराउंड माझं सगळं खरं तर स्केड्यूल किंवा दिनक्रम ठरलेला असतो. पण कधी कधी होतं की माझ्या मनाप्रमाणे ते घडत नाही. ओके, त्यावेळी मग तो येतो आणि त्यावेळी मग मला तो कंट्रोल करावा लागतो. आता हे झालं डिसिप्लिनचं, किंवा मी खूप ऑनेस्ट आहे, तर कुणी कधी मला फसवायला गेलं किंवा माझ्याशी कोणी खोटं बोललं विनाकारण तर मला राग येतो. ओके, तिसरी फिलिंग म्हणजे हर्ट. आता हर्ट म्हणजे कधीतरी कुणीतरी मला बोलून जातं. ओके, त्यावेळी मी नाही काही बोलत, पण कधीतरी अचानक रिॲक्ट होते. तर हे मला कळायला वेळ लागला, कारण म्हणजे एक दिवस मी बसून ॲनालाइज केलं की अरे आपल्याला असं का होतंय की आपण असं अचानक का रिॲक्ट होतोय. तर तेव्हा माझ्या लक्षात आलं की कुठेतरी मला त्यांनी हर्ट केलेलं आहे. ओके, तर स्वतःच्या रागाचे हे पॅटर्न्स ॲनालाइज करा. एक 4-5 किंवा 2-3 पॅटर्न्स तुमचे प्रत्येकाचे असतील की त्या सेमच गोष्टीवर तुम्ही परत परत चिडताय. ओके, एकदा का हे तुमच्या लक्षामध्ये आलं की मग त्याच्यावर काम करणं खूप सोपं आहे. ओके, तर आता पाहूयात की रागावर नियंत्रण कसं. ओके, तर आता रागावर नियंत्रण कसं मिळवायचं ते आपण पाहूयात. ओके, पहिली गोष्ट, ओके, जेव्हा तुम्हाला राग येतो तेव्हा समजून घ्या की आता येणार आहे आणि तिथल्या तिथे झिप करा, म्हणजे बोलायचं नाही. दुसरी गोष्ट की मनामध्ये रिव्हर्स काउंटिंग चालू करा. 10, 9, 8, 7, 6, 5, 4, 3, 2, 1. तिसरी गोष्ट, जर ती व्यक्ती आपल्या समोरच असेल आणि आपल्याला रिॲक्ट व्हायचं नसेल तर तिथनं निघून जा. वॉक अवे फ्रॉम दॅट प्लेस
आणि मग 5-10 मिनिटांनी जेव्हा डोकं शांत होईल तेव्हा येऊन त्या व्यक्तीला सांगायचा प्रयत्न करा. ओके, जर तिची चूक असेल तर. फॉर एक्झाम्पल या केसमध्ये ना मुलांचं शक्यतो आपलं काय होतं की आपण मुलांना काहीतरी सांगत असतो आणि त्यांना काही ऐकायचं नसतं, आपण डायरेक्ट रिॲक्ट होतो. म्हणजे मीही व्हायचे, आपण होतोच. तर त्यावेळी मी आता काय चालू केलं की त्याला एक्सप्लेन करते, म्हणजे त्याला माहिती देते, बाबा रे की तू हे जर केलं नाहीस तर याचे असे परिणाम होतील, आता तू विचार कर, शेवटी तुझी जबाबदारी आहे ते करायचं की नाही. मुलांना शक्यतो समजतं जर तुम्ही समजून सांगितलं तर. ओके, आणि आता मोठ्यांच्या केसमध्ये तुम्ही एकदा सांगून बघा, समजलं तर ठीक आहे, नाहीतर मग तुम्हाला सोडून द्यावं लागेल. ओके, आता चौथी गोष्ट आहे की अपेक्षा करणं थांबवा. ओके, किंवा कुठल्या अपेक्षा करायच्या आहेत दुसऱ्याकडनं हे ठरवा. त्यावेळी तू एकदा ठरलं ना की हे आपल्या एक्सपेक्टेशन आहेत आणि त्या त्यांना सांगा, जर असतील तर त्यांना सांगा. त्यांना योग्य वाटत असेल तर ते मान्य करतील, नसतील तर मग तुम्हालाच मनाला सांगावं लागेल की हे चुकीचं एक्सपेक्टेशन आहे. ओके, आता पाचवी गोष्ट, ज्यांना कंटिन्युअस म्हणजे सारखा सारखा राग येतो ना त्या व्यक्तींसाठी त्यांचं ॲक्च्युली काय असतं की एकतर हाय एनर्जी असते किंवा या व्यक्तींना ती एनर्जी कुठेतरी डायव्हर्ट करायची गरज असते. ज्यांना सारखा राग येतो म्हणजे, तर ती डायव्हर्ट करण्यासाठी तुम्हाला काय आवडतंय ना ते करायला शिका. फॉर एक्झाम्पल मला वॉकला जायला प्रचंड आवडतं, तर मी रोज वॉकला जाते. मग त्याने काय होतं, माझी ती जी एनर्जी आहे ना ती तिथे ऑलरेडी डायव्हर्ट झालेली असते, तर मग राग यायचं प्रमाण खूप कमी होतं. काहींना काय असेल तर काहींना ड्रॉइंग्स काढायला आवडत असतील तर ते करा, काहींना डान्स करायला आवडत असेल तर ते करा. म्हणजे तुम्ही एनर्जी जर दुसरीकडे डायव्हर्ट करणार असाल ना तर नक्कीच तुम्ही म्हणजे त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकता. तर या अशा 5-6 गोष्टी आहेत की ज्या तुम्ही करू शकता आणि त्याच्यावर नियंत्रण मिळवू शकता. तर आज नक्की बसा, तुमच्या रागाचं ॲनालिसिस करा किंवा अंडरस्टँड करा आणि मग ह्या गोष्टी अप्लाय करा. एकदा अंडरस्टँड झालं की आपला पॅटर्न काय आहे तर त्यावर काम करणं खूप सोपं आहे. ओके, तर आपण भेटूया पुढच्या वेळी. मी रश्मी माने, लाईफ कोच अँड फाउंडर ऑफ ब्लिसफुल लिव्हिंग. बाय, लव्ह यू.